सगळेच जण आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवत आहेत. मी म्हटलं चला आपण आवळा कँडी बनवूयात आणि काही मोरावळासुद्धा बनवूयात. त्यासाठी मी आवळे इकडे उकडायला ठेवलेले आहेत. 15 मिनटं छान उकडल्यानंतर मस्त शिजलेले आहेत. पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यात, बिया काढून घेतलेल्या आहेत. काही आवळ्याचा मी इकडे मोरावळा करणार आहे आणि काही आवळे मी इकडे मिक्सरला फिरवून छान बारीक वाटून घेतलेला आहे. वाटताना आपल्याला अजिबात यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जेवढा हा पल्प तेवढाच आपल्याला गोडाचा पदार्थ म्हणजे साखर किंवा गूळ घ्यायचे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर मी 2 चमचे पाण्यामध्ये छान घोळवून ठेवलेलं आहे. कँडी बनवताना थोडंसं साहित्यसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. चाट मसाला, सेंधव मीठ आणि लाल तिखट आपण वापरणार आहोत. आणि आता सुरुवात करूयात आवळा कँडी बनवायला. खूप छान आणि टेस्टी हा पदार्थ बनतो. नक्की बनवून बघा आणि जेव्हा बनवाल तेव्हा ते कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आपल्याला हा पल्प घ्यायचा आहे. साखर घालून घ्यायचे. खूपच मस्त टेस्टी हा पदार्थ बनतो. साखर विरघळेपर्यंत तुम्ही मीडियम फ्लेम ठेवू शकता. सतत हलवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आवळा कँडी बनवाल ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही इथे बघू शकता साखर विरघळलेली आहे. आता आपण बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत. आता इथे आपण लाल तिखट, त्याच्यानंतर आपण चटपटीतपणा येण्यासाठी इथे सेंधव मीठ आणि चाट मसाला घालून घेणार आहोत. 1 चमचाभर मी लिंबाचा रस सुद्धा यामध्ये घालणार आहे म्हणजे क्रिस्टल्स फॉर्म होणार नाहीयेत. आणि छान एकजीव होईपर्यंत आपण हे मिश्रण सतत हलवायचं आहे. साधारण याला 20 मिनिटं लागणार आहेत. पण अप्रतिम चवीचा हा पदार्थ होणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. कॉर्नफ्लॉवरची स्लरी सुद्धा घालून घेऊयात. छानपैकी मिक्स करून घेऊयात. सतत हलवायचं आहे. आणि आवळा कँडी काही मिनिटातच तयार होणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. इथे थोडंसं साजूक तूपसुद्धा मी ॲड केलेलं आहे म्हणजे छान चकाकी येईल आपल्या कँडीला. तुम्ही इथे बघू शकता हे सगळं मिश्रण जे आहे ते पॅनला सोडायला सुरुवात झालेली आहे. अजून 2 ते 3 मिनटं आपण हलवणार आहोत. आणि एका ताटलीला मी तूप लावून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण आवळा कँडी सेट करायला ठेवणार आहे. आणि हे मिश्रण यामध्ये घालून घेऊयात. एकसारखं आपण लेवलिंग करणार आहोत. आणि काही मिनिटातच ही चटपटीत आंबट गोड अशी ही आवळा कँडी तयार होणार आहे. आता हे आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. साधारण 1 तासभर लागणार आहे. 1 तास झाल्यानंतर मस्तपैकी ह्याच्या कँडीज करून घ्यायच्यात. अगदी जेली चॉकलेटसारख्या ह्या कँडी बनतात. तुम्ही स्टोअर करू शकता आणि येता जाता याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कँडी आपली तयार झालेली आहे. तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा पिठी साखरेमध्ये घोळवून सुद्धा स्टोअर करू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.